हॅलो. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. झुंज दवारेस तुमचा 12वा खेळाडू नाही इथं. 12वा खेळाडू पाठवा मग सामना चालू करू. चला चला लवकर 12वा संघ. 12वा खेळाडू पाठवा. दादा गव्हाणे तू ये का 12वा ये. चला लवकर चला. बोला. ओके. चालू करा सामना. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातली दुसरी लढत. झुंजदी वॉरियर्स तळेगाव ढमढेरे आणि ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव. प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकत तळेगाव ढमढेरे संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव. हा चेंडू पाहायचंय. डाऊन दी बॉल. झेल टिपलाय. फलंदाज बाद. दोन धावा धावफलकावरती आहेत आणि एक महत्वपूर्ण बळी मैदानाच्या आतमध्ये पडलाय. टिपला गेलाय. पहिला मावळा मैदानाच्या आतमध्ये धारातीर्थी पडलाय. डावाला सावरावं लागेल. दोन धावा धावफलकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो येऊन दाखल होतोय आणि ज्या फलंदाजाचं नक्कीच नाव ऐकल्यानंतर समोरच्या गोलंदाजाला थरकाप भरतो असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होतोय. महाराष्ट्रभर ज्या खेळाडूंनी मात्र आपल्या फलंदाजीचा दबदबा कायम ठेवलाय. कित्येक स्पर्धेमध्ये मात्र मॅन ऑफ द मॅच असेल, मॅन ऑफ द सिरीज असेल, मैदानाचा राजा असेल आणि कित्येक संघाला मात्र ज्या खेळाडूंना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवून दिलंय मित्रांनो आठवावं लागेल JPL अर्थात ज्युनियर प्रीमियर लीग. या स्पर्धेमध्ये मात्र धर्मना स्पोर्ट क्लब साकोरी संघाला मात्र फायनल मध्ये मात्र नक्की जाऊन विजय मिळवून देणारा हा खेळाडू अर्थात पप्पू तोडकर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होतोय. आणि फलंदाज जो मात्र बाद असेल. धन्यवाद. अक्षयला मात्र या ठिकाणी बाद दिला. आता नियम भरपूर नियम स्पर्धेमध्ये आहेत. 42 नियमांचे मात्र नक्कीच असणार ही स्पर्धा. तुम्ही पाहतात आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 42 जे बनवलेत. 43वे नियम देखील तुम्हाला फेअर अँड प्लेचा पाहायला मिळतो. टाइम आउट नुसार मात्र फलंदाज बाद जो दिलाय आणि दोन फलंदाज बाद असतील धावफलकावरती तुम्ही पाहाल केवळ 2 धावा आहेत. पप्पू तोडकर स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी आता सज्ज होईल. स्वतः महाराष्ट्र पोलीस आहेत आणि आज मैदानावरती खेळण्यासाठी मात्र उपस्थित आहेत. कित्येक मैदान मात्र या खेळाडूने गाजवलीत. कित्येक मैदानावरती मात्र नक्कीच आपल्या फलंदाजींची मोहर या खेळाडूने कायम ठेवली आहे. परंतु आज पाहायचंय पहिलवान मल्हारप्पा गव्हाणे चषकामध्ये मात्र या खेळाडूचा निभाव लागणार का. गोलंदाजी करण्यासाठी रोशन तयार सज्ज.
हा चेंडू उजव्या इष्टीच्या फार बाहेर जाणारा आणि पंच कळवतायत वाईट स्वरूपाचा आहे. मेन पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहतायत दीपक पिळगावकर सर आहेत, तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतात संतोष सर. अजय मात्र कामगाज जे पाहतायत गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा गोलंदाज रोशन. पप्पू तोडकर यावेळेस आपले मजबूत इरादे सिद्ध करतोय आणि पहा चेंडू सीमा पार षटकार. पहा पप्पू तोडकरनं गोलंदाजाला दाखवून दिलंय तुम वार हो तो हम पलटवार है. चेंडू सीमा पार षटकार. धावफलक वाढेल 9 धावा धावफलकावरती आहेत. पप्पू तोडकर साठी हा चेंडू मात्र फिरकावून दिला जातोय क्षेत्ररक्षक आणि चेंडूची पहा शर्यत लागली आणि पाहायचंय शर्यत यावेळेस चेंडूने जिंकली. चेंडू सरळ सीमा पार खणखणी चौकार. एखाद्या उपाशी वाघासमोर जर तुम्ही एखादी शिळी ठेवली ना, त्या शिळीवर त्या वाघाने जशी झडप घालावी ना, तशी प्रकारची झडप आता मैदानाच्या मध्ये पप्पू तोडकर गोलंदाजावरती घालताना पाहायला मिळतो. असा अवतार पाहायला मिळाला आहे. धावफलक तुम्ही पाहाल 13 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेट मधला अशुभ अंक आहे, परंतु कित्येक वेळा मात्र 13 अंक शुभ ठरलाय. ओ यावेळेस क्षेत्ररक्षक पाहिजे चेंडूच्या पाठमोरी जाईल. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी आहे. 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु चेंडू सरळ सीमा पार खणखणीत चौकार. धावफलक वाढलंय. 17 धावा धावफलकावरती लागल्या जातात. पप्पू तोडकर नावाचं वादळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये घोंगावण्यास सुरुवात झाली आहे. पप्पू नावाची ज्वालामुखी मैदानाच्या आतमध्ये पहा उसळताना जी पाहायला मिळते आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. सन्माननीय श्री तळेगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय श्री बाबू पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू पहा पुढे सरसवर मात्र खेळून जो काढला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. धावफलक वाढेल. 1 धावेने धावफलक पुढे सरसावेल. 18 धावा धावफलकावरती आहे. हा चेंडू नो बॉल. नो बॉल मैदानाच्या मध्ये पंच कळवतात. 19 धावा धावफलकावरती आहेत आणि तुमचा आमचा सर्वांचा सण मित्रांनो जवळ येत चाललाय. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात आपण जी साजरी करणार आहोत. 19 धावा धावफलकावरती आहेत. या चेंडूवरती आक्रमण चढवलं जाईल. क्षेत्ररक्षक पाहायचं त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 धाव मैदानाच्या मध्ये घेतली जाते. धावफलक वाढेल आणि धावफलक जाऊन पोहोचेल. 20 धावा धावफलकावरती आहेत. शिवबाराजे रणांगण पुन्हा एकदा पेटलं पाहिजे. निजामांचं काळीज पुन्हा एकदा फाटलं पाहिजे. शिवबाराजे रणांगण पुन्हा एकदा पेटलं पाहिजे. निजामांचं काळीज पुन्हा एकदा फाटलं पाहिजे. शिवबाराजे तुमचं अष्टप्रधान मंडळ म्हणजे शत्रूच्या पायातला चाळ आहे आणि या चाळाचं घुंगरू आता तुटलं पाहिजे. शिवबाराजे रणांगण पुन्हा एकदा पेटलं पाहिजे. शिवबाराजे रणांगण पुन्हा एकदा पेटलं पाहिजे. धावफलक जाऊन जे पोहोचेल 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक नक्कीच मैदानाच्या मध्ये दुसरं संपलंय. 3रं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज माफ करा 2रं षटक मैदानाच्या मध्ये सुरू होत आहे. राहुल माळी गोलंदाजी करण्यासाठी मात्र या ठिकाणी जो सज्ज होतोय समोर गौरव. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. उपस्थित होत आहेत सन्मान्य श्री निखिलजी गव्हाणे. गेली 3 दिवस तुम्ही हे मैदान जे पाहतायत आणि त्या मैदानाला खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रापासून पाणी मारण्याचं कामकाज असेल, सुशोभीकरणाचं कामकाज असेल, त्यांनी मात्र जे केले त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू गौरववरती मात्र नक्कीच जो टाकला होता. पहा एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश. दिवसा ढवळ्या धाव्यांची चोरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावफलक वाढलंय. 21 रन लॉस ऑफ 2 विकेट. 21 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना स्ट्राईक एंडला मात्र पप्पू तोडकर असेल. 4 चेंडूमध्ये 15 धावा त्याने मात्र ज्या खेळल्यात. 2 चौकार त्याने खेळलेत. 1 षटकार मैदानाच्या मध्ये त्याच्या बॅटमधून तुम्हाला जो पाहायला मिळाला आहे. आता पाहूया कशा प्रकारचं कामकाज करतोय. गोलंदाजी मार्फत गोलंदाज राहुल माळी सज्ज तयार. समोर पप्पू तोडकर. हा चेंडू
फुल टॉस पाहायचंय धोका होऊ शकतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपला पप्पू नावाचं वादळ शांत माघारी टॉस पाहायचंय धोका होऊ शकतोय क्षेत्ररक्षक या झेल नक्कीच या विकेट साठी मात्र सन्माननीय श्री संतोष शेठ माळी यांच्याकडून मात्र राहुल माळीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक क्रिकेट में ना दवा चलती है ना दुवा चलती है पप्पू तोडकर बाद होऊन माघारी परततोय 21 धावा धावपलकावरती आहेत 3 फलंदाज बाद आहेत निखिल यानं पहा किती देखना झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय आणि खऱ्या अर्थानं नक्कीच डावाला नक्कीच खिंडार पडलं जातंय तिसऱ्या क्रमांकाचा तिसरा फलंदाज बाद आहेत 21 धावा धावपलकावरती आहेत गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल राहुल माळी पहा आपल्या नक्कीच भारतातले अतिशय वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकतोय ओ यावेळेस बिग हिट केलाय आणि पाहायचंय सेट ऑन दी फायर गौरव षटकार धन्यवाद डीजे खऱ्या अर्थानं क्रिकेट मध्ये संगीत आलं आणि मित्रांनो क्रिकेट संगीतमय होऊन गेलं अतिशय सुरेख गाणी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जे ऐकायला मिळतात डीजे वाल्यांना देखील द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत धावफलक 27 धावा धावपलकावरती आहेत बंडू डीजे गेली 7 वर्ष मात्र आपल्या आवाजाची परंपरा त्याने कायम ठेवली आहे आणि 8व्या पर्वामध्ये देखील त्यांनाच या स्पर्धेमध्ये तुम्ही त्यांचा आवाज जो ऐकतायत कणखर आवाज तुम्हाला जे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल हा चेंडू डॉट स्वरूपाचा आहे गोलंदाजाने पुन्हा एकदा कमबॅक केलंय गौरवच्या बॅटमधून एक षटकार मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर पहा पुन्हा एकदा गोलंदाज कमबॅक करतोय धावपलकावरती तुम्ही पाहाल 27 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा राहुल माळी ओ हा चेंडू फेकून दिलाय सरळ सीमा पार षटकार धावफलक वाढेल जाऊन जे पोहोचणार आहे 33 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जिनके इरादे मेहनत के साये से लिखे जाते हैं जिनके इरादे मेहनत के साये से लिखे जाते हैं उनके किस्मत के पंदे कभी खाली नहीं होते असं जे म्हटलं जातं आणि पहा 33 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत 2 षटक संपलेत उर्वरित अजून 5 षटकांचा खेळ मात्र मित्रांनो मैदानाच्या मध्ये बाकी आहे आणि या 5 षटकामध्ये मात्र किती धावा मैदानाच्या मध्ये कुठून काढले जाणार तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा रोशन असज्ज तयार या अगोदरचं षटक देखील तुम्ही रोहनचं पाहिलंय रोशनचं पाहिलंय वैयक्तिक तिसरं तर आपल्या संघासाठी मात्र नक्की वैयक्तिक दुसरं तर आपल्या संघासाठी मात्र तिसरं षटक घेऊन मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज तयार 33 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्ट्राईक एंडला मात्र तुम्ही पाहाल संकेत भुजबळ आहे डावकुरे हाताचा फलंदाज आहे कशा प्रकारचं कामकाज करेल यावेळेस मनकड विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु पंच आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23 चा वापर करतायत डेड बॉल अर्थात मृत चेंडू म्हणून पंचाने या ठिकाणी कळवलंय ज्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारची घटना घडत नाही त्या चेंडूला मृत चेंडू म्हणून नक्की पंच जे मैदानाच्या मध्ये कळवत असतात फुलटॉस प्रकारचा चेंडू आहे भिरकावून देण्याचा प्रयत्न धावाची संधी असेल काय होतंय पाहायचं आहे फेकी खराब आहे फलंदाज सुरक्षित आपल्या घरट्यामध्ये बाल बाल बचे धावपलक 33 धावा धावपलकावरती आहेत गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय सज्ज होताना नक्कीच जो पाहायला मिळतोय बघूया कशा प्रकारचं कामकाज होईल
बॅटची कड यावेळेस झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला, परंतु पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. पंचांचा निर्णय अद्यापही येणं बाकी आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. दोन अनुभवी पंच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत आणि थोडासा नक्की सल्ला मसलत होईल. पंच आपल्याला या ठिकाणी निर्णय कळवतील. अनुभवी पंच आहेत, नियमांची पुरेपूर माहिती असणार हे दोन पंच तुम्ही पाहतायत. सन्मान्य श्री दीपकजी पिळगावकर सर आहेत आणि संतोष सर मात्र या सामन्यासाठी मात्र नक्कीच पंचांची भूमिका जी पार पाडतायत. आणि फलंदाज बाद, पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय. फलंदाज बाद घोषित केलाय. माघारी परतावं लागेल फलंदाजाला. दोन निर्दयी काळजाचे पंच. नवीन फलंदाज प्रथमेश राऊत मैदानाच्या मध्ये येईल. तुम्ही पाहताय पंचांचा निर्णय मित्रांनो मैदानाच्या मध्ये आला. फलंदाजाला बाद नक्कीच जे दिलं गेलंय. दोन निर्दयी काळजाचे पंच तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. आता निर्दयी काळजाचे का म्हणायचं, कारण त्या पंचांना मात्र दोनही संघ सारखे आहेत. कोणत्याही खेळाडूवरती कोणत्याही संघावरती मात्र पक्षपातीपणा त्यांच्याकडून पाहायला मिळणार नाही. अतिशय सुरेख पंचाची भूमिका ते मैदानाच्या मध्ये पार पाडतायत. धावपलकावरती तुम्ही पाहाल 33 धावा धावपलकावरती लागल्यात. 4 फलंदाज बाद आहेत आणि षटक क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये सुरू आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज प्रथमेश राऊत. हा चेंडू हलक्या हाताने मात्र ढकलून दिला जातोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतंय. आणि पहा, क्षेत्ररक्षणाची इतकी मजबूत भिंत या क्षेत्ररक्षकांनी मैदानाच्या मध्ये उभी केली आहे आणि त्या भिंतीला तोडून जाणं इतकं सहजासहजी शक्य नाही आहे. गोलंदाजी मार्फत पहा पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. 34 धावा धावफलकावरती आहेत. शांत प्रकारचं वातावरण, अशांत करणारी फटकेबाजी मैदानाच्या मध्ये खेळवायची आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येईल. एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळेल. धावफलक एकने वाढेल, जाऊन पोहोचेल. 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 धावा पहा धावफलकावरती लागल्यात. एक भयान शांतता मैदानाच्या मध्ये बराच वेळ झाली पसरली आहे, परंतु ही शांतता मैदानाच्या मध्ये किती काळ टिकून राहील पाहणं आवश्यक ठरेल. हा चेंडू डॉट निर्धाव. वारंवार निर्धाव स्वरूपाचे चेंडू मैदानाच्या मध्ये टाकले जात आहेत. फलंदाजांना रोखलं गेले आणि बराच वेळ झाले. धावेंचा दुष्काळ आता मैदानाच्या मध्ये जाणवू लागलाय. धावपलकावरती तुम्ही पाहाल ना 35 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक. हा चेंडू पहा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू मैदानाच्या मध्ये टाकला होता. फलंदाज मात्र या चेंडूला समजू शकत नाहीये आणि हा चेंडू डॉट मैदानाच्या मध्ये पडलाय. 3 षटकं संपली आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. 35 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. केवळ 2 धावा या सामन्यामध्ये नक्की या षटकामध्ये मात्र खर्च केल्यात. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. किती आक्रमक गोलंदाजी मात्र मैदानाच्या मध्ये साकारतोय. ते लहान मुलं त्या ठिकाणी उभे आहेत ना, त्या लहान मुलांना विनंती आहे त्या बॅनरला हात लावू नका. आपण व्यवस्थित थोडंसं पाठीमागे सरकून उभे राहा. आपलं फार मोठं सहकार्य या स्पर्धेमध्ये लाभलंय. आपण मैदानाच्या बाहेर गेलेले चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवतायत. आपलं पहिलवान मल्हारी अप्पा गव्हाणे चषकामध्ये स्वागत आहे. फक्त त्या जे बॅनर लावलेत त्यांच्याशी मात्र छेडछाड करू नका विनंती आहे. गोलंदाजी मार्फत गोलंदाज ओम माळी गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय. हा चेंडू भिरकावून दिला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु नकार दिला गेलाय. केवळ सिंगल मिळेल. धावफलक 36 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ओम. फुल टॉस प्रकारचा चेंडू आणि भिरकावून दिलाय. सरळ सीमा रेषेच्या बाहेर षटकार.
षटकारानं धावफलक वाढलंय 42 धावा धावफलकावरती आहेत. विनंती आहे चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. हा चेंडू फुलटॉस होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये पंचानं नक्कीच जो कळवलाय. बिमर नो असेल, हा चेंडू नो घोषित केलाय आणि 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2 प्लस नो चेक अशा 3 धावा मिळतील आणि धावफलक तिने वाढेल. 45 धावा धावफलकावरती आहेत. ओम थोडीशी भरकटणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच त्याच्याकडून पाहायला मिळाली. या अगोदरच्या चेंडूवरती षटकार त्याला जो खेचला गेला आणि पाहायचंय पुन्हा एकदा फ्रंट फुट वरती येऊन चेंडूला खेळलाय, सीमारेषेच्या बाहेर षटकार. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. धावफलक वाढलंय. 51 धावा धावफलकावरती आहेत. ते बारकाले खेळाडू त्या ठिकाणी आहेत. विनंती आहे चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. जो धावेला बांध घातला गेला होता ना, तर तो बांध फोडला जातोय आणि पहा धावफलकांचा धावांचा ओघ खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये वाढताना जो तुम्हाला पाहायला मिळेल. 51 धावा धावफलकावरती आल्यात. विनंती आहे थोडंसं सहकार्य करा. त्या ठिकाणी जे प्रेक्षक मंडळी बसलेत मैदानाच्या बाहेर गेलेले चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून मात्र ही क्रिकेटची स्पर्धा उभी राहिली आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं आणि खऱ्या अर्थानं हा देखणा सोहळा खऱ्या अर्थानं मित्रांनो उभा राहिला आहे. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. विनंती आहे धावफलकावरती तुम्हाला नजर टाकायची आहे. 51 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत आहे. धन्यवाद. खेळाडूंनी मात्र पहा नक्कीच प्रेक्षकांनी मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवला, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेल मल्हारी आप्पा तुम्ही जर काय कमावलंय आणि दोनही चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतात, मी आप्पांना सांगेन तुम्ही जर मित्र या स्पर्धेच्या निमित्तानं काय कमावलं असेल तर ती आहे माणुसकी. आणि खऱ्या अर्थानं माणुसकीचं दर्शन या ठिकाणी होतंय. 51 धावा धावफलकावरती आहे. परमेश्वरा सोनं नको, परमेश्वरा सोनं नको, परंतु सोन्यापेक्षा मोठ्या किमतीची माणसं दे आणि छातीचा कोट करून स्वाभिमान जपण्याची ताकद दे. यावेळेस मी हिट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 धाव तर आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा मिळतील. धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल. 53 धावा धावफलकावरती आहेत. 53 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा ओम गोलंदाजी करण्यासाठी सज्ज तयार. हा चेंडू पहा ब्लॅक होल मारा मैदानाच्या मध्ये नक्कीच जो पाहायला मिळाला. शरीर भेदक गोलंदाजी, अंग भेदक गोलंदाजी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली आणि लेग वाईज स्वरूपात पंच जे कळवतायत. धावफलक वाढेल. 54 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना हा चेंडू वाईड स्वरूपाचा, अवांतर स्वरूपाचा मैदानाच्या मध्ये पडलाय. 55 धावा धावफलकावरती आहेत. 55 रन्स. फुल टॉस. ओ पहा अतिशय सुरेख प्रयत्न होता. त्या ठिकाणी झेल मात्र होऊ शकत नाही, परंतु एक चांगला प्रयत्न मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला आणि धावफलक या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपतोय, वाढतोय, जाऊन पोहोचलंय. 56 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. छप्पन्न धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकं संपली आहेत. अजून उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि या 3 षटकामध्ये अजून किती धावा वसूल केल्या जात आहेत, किती धावेंचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडला जातोय, किती धावेंचा बलाढ्यशाली डोंगर मैदानाच्या आतमध्ये उभारला जाणार आहे, पाहणं आवश्यक आहे. 2 वाघ एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र झुंज देताना जे पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्फत गोलंदाज आहे निखिल ढोरे, गोलंदाजी करण्यासाठी तयार, की ज्यानं पप्पू तोडकरचा मात्र झेल टिपला होता. तो निखिल गोलंदाजी करण्यासाठी आलाय आणि पाहायचंय दे दनादन चेंडू सीमा पार. षटकार.
62 धावा धावपलकावरती आणि उपस्थित होत आहेत आमचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थानं चित्रपट सृष्टीमध्ये मात्र फार मोठं नाव त्यांनी जे कमवलंय आमचे मार्गदर्शक सन्मान्य श्री लक्ष्मण मांढरे सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे 62 धावा धावपलकावरती आहेत सचिन तेंडुलकरला मात्र 62 वेळा मात्र आपल्या कारकिर्दीमध्ये मात्र नक्कीच सामनावीराचा पुरस्कार जो मिळाला आहे 62 धावा धावपलकावरती लागून आहेत निखिल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज तयार बॅटची कड असेल हा चेंडू पहा नक्कीच खेळून काढला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते आहे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल 63 धावा धावपलकावरती 63 धावा धावपलकावरती आहेत बहारदार क्रिकेट बहारदार आयोजन बहारदार नियोजन तुम्ही पाहतायत ओ हा चेंडू उजव्या यष्टीच्या फार बाहेर गेलाय आणि पंच दीपक पिळगावकर सर या ठिकाणी कळवतात चेंडू वाईड आहे अवांतर आहे स्वैर मारा 64 धावा धावपलकावरती आहेत अवांतर धावसंख्येला मात्र रोखावं लागेल पायबंद घालावे लागतील कारण अवांतर धावा सामन्याला कलाटणी देण्याचं कामकाज करत असतात हा चेंडू अतिशय सुरेख लाजवाब मैदानाच्या मध्ये पडलाय डॉट स्वरूपाचा चेंडू आहे फलंदाज प्रथमेश राऊत मात्र या चेंडूला समजू शकत नाही आहे निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे 64 धावा धावपलकावरती आहेत प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्ही मैदानाच्या मध्ये नक्की जी पाहतायत प्रेक्षकांनी मात्र या स्टेडियम खचाखच जे भरून गेले उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे लॉंगॉनच्या दिशेने पहा चेंडू जाईल एक धाव मैदानाच्या मध्ये मिळेल क्षेत्ररक्षकाने चेंडूचं कलेक्शन अतिशय सुरेख केलंय चेंडूला अडवलंय पकडलंय फेकलंय तो दरम्यान धावपलक एकने वाढतोय 65 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात आहे 65 धावा धावपलकावरती लागल्यात पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज निखिल ढोरे सज्ज तयार हा चेंडू पाहायचाय ऑफसाईडच्या दिशेने मात्र खेळ आहे केवळ सिंगल येते आहे 66 धावा धावपलकावरती या मैदानावरती मित्रांनो 106 धावा सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये बनवल्या गेल्यात त्या धावेंचा पाठलाग देखील मैदानाच्या मध्ये केला गेला होता पहिल्या सामन्यामध्ये मात्र नक्कीच सनसवाडी फायटर संघाने मात्र या सामन्यामध्ये मात्र नक्कीच विजय संपादित केला होता तर आजचा दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातली दुसरी लढत तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतायत झुंजदी वॉरियर्स तळेगाव ढमढेरे आणि त्यांच्या विरोधात ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव अशी लढत मैदानाच्या मध्ये चालू आहे नाणेफेकीचा कौल झुंजदी वॉरियर्स तळेगाव ढमढेरे संघाने मात्र जिंकली आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि 5 षटक मैदानाच्या मध्ये संपलेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर कुटुंब काढल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तळेगाव संघानं 68 धावा पैलवान मल्हारीअप्पा गव्हाणे आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराने केलेलं एक देखणं नियोजन तुम्ही जे पाहतायत प्रत्येक तरुणाच्या ओटावरती एकच गाणं आणि त्या गाण्याचं नाव पहिलवान मल्हारीअप्पा गव्हाणे हे आहे कारण खऱ्या अर्थानं सर्व तरुण कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन संघटित करून मात्र ही स्पर्धा एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्याचं कामकाज त्यांनी जे केलंय मनपूर्वक धन्यवाद द्यावे लागतील सन्मान्य श्री पहिलवान मल्हारीअप्पा गव्हाणे आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराला कारण इतकं देखणं आयोजन आणि देखणं नियोजन एक नामवंत क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला सर्वांना जी पाहायला मिळते आहे 5 षटक मैदानाच्या आतमध्ये संपले 6वं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज यावेळेस सज्ज होईल तयार होताना जे पाहायला मिळेल पुन्हा एकदा ओम माळी याच्या हातामध्ये चेंडू ठेवलाय पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास ठेवलाय आणि पाहूया ठेवलेला विश्वास कुठपर्यंत तडीपार नेण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये नक्की जे केलं जाणार आहे येस येस ओम पाहूया मैदानाच्या मध्ये नक्कीच कामकाज करेल वय वर्ष 15 आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान असा असणारा खेळाडू आहे आमचे मित्र गणेशजी साळवे हे देखील या स्पर्धेचं मात्र लाईव्ह प्रक्षेपण जे पाहतायत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे धावपलकावरती तुम्ही पाहतायत 69 धावा धावपलकावरती लागल्यात ओमच्या हातामध्ये पुन्हा एकदा नक्कीच चेंडू ठेवलाय पाहूया कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या मध्ये ओम करेल
या अगोदरचं षटक थोडंसं महागडं त्याच्याकडून जे पडलं होतं, परंतु या षटकामध्ये मात्र त्या षटकाची भरपाई काढायची आहे, यासाठी मात्र गोलंदाजी करतोय. 2 चेंडू मैदानाच्यात मध्ये टाकलेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आणि धावफलक तुम्ही पाहतायत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 70 धावा धावफलकावरती आहेत. ओ यावेळेस फलंदाज बाद, मनकड विकेट. चपळाई मैदानाच्या आतमध्ये नक्कीच ओमनं दाखवली आहे आणि पहा मनकड विकेट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जी घेतली जाते आहे. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मात्र नियम आहे आणि नक्कीच नवनवीन नियम क्रिकेटमध्ये मात्र येत असतात. मनकड विकेट मात्र हा चेंडू काउंट होणार नाही. धावपलकावरती तुम्ही पाहताय 70 धावा धावपलकावरती आहेत. फलंदाजाला माघारी परतावं नक्की जे लागत आहे. षटक क्रमांक तुम्ही मैदानाच्या मध्ये 6व्या क्रमांकाचं पाहताय आणि ओम गोलंदाजी करतोय. ओम माळी याच्या हातामध्ये पात्र पहा चेंडू ठेवलाय आणि मनकड विकेट मैदानाच्या मध्ये नक्की जो घेतोय. लाजवाब कामकाज, वेदक आक्रमकता मैदानाच्या मध्ये नक्की त्यानं जी धारण केली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ओ हा चेंडू लाजवाब टाकलाय. पहा आग ओकणारी गोलंदाजी आता मात्र या षटकामध्ये गोलंदाज ओम मैदानाच्या मध्ये नक्की जे पार पाडतोय. 70 धावा धावपलकावरती आहेत. ओ हा देखील चेंडू अतिशय सुरेख, लाजवाब, तेज तर्राट गोलंदाजी मैदानाच्या मध्ये नक्कीच ओमची पाहायला मिळते आहे. पहिलं षटक तुम्ही ओमचं पाहिलं असेल थोडंसं महागडं पडलं होतं, परंतु नक्कीच त्यानंतर मात्र त्याने नक्कीच सुधारणा केली आणि दुसऱ्या षटकासाठी मात्र नक्कीच त्याला जे आमंत्रित केलं आणि पहा नक्कीच एक चांगली गोलंदाजी आता मैदानाच्या मध्ये करतोय. 70 धाबा धावपलकावरती लागल्या जातील. हा चेंडू पहा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा आहे आणि हा चेंडू देखील डॉट स्वरूपाचा मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. 70 धावा धावपलकावरती षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती असताना लागोपाठचे 3 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत. हा चेंडू पहा डेड बॉल असेल, वृत्त चेंडू म्हणून पंच या ठिकाणी जे कळवत आहेत. अजूनही या षटकातले काही चेंडू मात्र शिल्लक आहेत. ओ लाजवाब, लाजवाब. आणि पहा षटक मैदानाच्या मध्ये 6व्या क्रमांकाचं संपलंय. 70 धावा धावपलकावरती आल्यात. या षटकामध्ये षटकामध्ये मात्र केवळ 2 धावा ओम माळीने ज्या खर्च केल्यात. अतिशय सुरेख षटक मैदानाच्या मध्ये नक्की जे पडलाय. 6 षटकांचा खेळ संपला तर शेवटचं 7व्या क्रमांकाचं षटक, अंतिम षटक, हाणामारीचं षटक म्हणून ज्या षटकाकडे पाहिलं जातंय. पाहूया षटक क्रमांक 7 घेऊन आलाय निखिल ढोरे. याच्या हातामध्ये पहा नक्की चेंडू ठेवलाय. दोनही संघ नावाजलेले आहेत. 2 तुल्यबळ संघ मित्रांनो मैदानाच्या मध्ये नक्की जे पाहायला मिळत आहेत. 2 ठाणे वाघ एकमेकांच्या विरोधामध्ये झुंज देताना जे पाहायला मिळत आहेत. पाहूया कोणता संघ मात्र एकमेकावरती जास्त कुरघोडी करेल. जो संघ चांगला खेळ मैदानाच्या मध्ये करेल विजयी श्री त्याच्या गळ्यामध्ये माळ घालेल. जो संघ चांगल्या प्रकारचं कामकाज करेल नक्कीच पुढच्या फेरीमध्ये जाऊन मात्र दाखल होणार आहे. 70 धावा धावपलकावरती शेवटचं षटक मैदानाच्या मध्ये निखिल ढोरे याच्या रूपाने मात्र मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती असताना पाहायला मिळत आहे. चला वेळ वाचवा विनंती आहे, कारण वेळेला फार मोठं महत्व मित्रांनो दिलंय आणि तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं असेल एका संघाला मात्र नक्कीच 7 मिनिटांच्या उशिरामुळे मात्र पेनल्टी जी सहन करावी लागलेली आहे. हा चेंडू पहा भिरकावून तिला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी येतोय, तोपर्यंत चेंडूचं कलेक्शन अतिशय सुरेख आहे. आपल्या संघासाठी मात्र नक्कीच रोशन धावा ज्या मात्र वाचवल्यात, परंतु पहा जरी धावा वाचवल्या असल्या तरी समोरचा खेळाडू मात्र त्याला मात्र साथ देत नाहीये. चुका थोड्याशा पाहायला मिळत आहेत. चुकीला कुठल्याही प्रकारचं स्थान क्रिकेटमध्ये नाही आहे. 73 धावा धावपलकावरती लागल्या जातात. शेवटचं आणि अंतिम षटक या इनिंग मधलं मात्र मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार सज्ज होताना पाहायला मिळेल.
प्रेक्षकांच्या नजरा मात्र या सामन्यावरती नक्कीच ज्या लागून आहेत. मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळ आहे. पाहायचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल होऊ शकत नाहीये आणि चेंडू पाहायचंय सीमा रेषेच्या बाहेर जातोय चौकार. सत्याहत्तर धावा धावपलकावरती आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावरती 77 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहाल स्ट्राईकला गौरव आहे आणि नक्कीच एक चांगला खेळ त्याच्याकडून पाहायला मिळतोय. 20 चेंडूमध्ये 32 धाव्यांची खेळी या खेळाडून नक्कीच जिंकली आहे. ओ यावेळेस तडाखेबंद प्रहार, बुलंदी फुल, पॉवरफुल एक खणखणी षटकार. षटकारानं धावपलक वाढेल. 83 धावा धावपलकावरती आहेत. एक मोठा प्रहार मैदानाच्या मध्ये केला गेला आणि पहा 83 धावा धावपलकावरती आल्यात. 5 फलंदाज मात्र माघारी परत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. फुल टॉस, बिग हिट, लॉंग ऑन एरिया, झेल टिप्राय, फलंदाज गौरव बाद. टेक इट व्हेरी गुड कॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 83 धावा धावपलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल होतोय मयूर आणि निखिल वरती मात्र आता जबाबदारी असेल. निखिल विषय गोलंदाजी करणार नक्कीच फलंदाजीसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो गेला आयडॉल आहे आणि पाहायचं मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचं कामकाज करतोय. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 83 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी निखिल ढोरे सज्ज तयार आणि यावेळेस बॅटची कड, फलंदाज बाद. पहिली इनिंग मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपली आहे. कुठून काढल्या तर 83 धावा आणि जिंकण्यासाठी टार्गेट ठेवलंय 84 धाव्यांचं. 84 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या मध्ये ठेवलं जात आहे आणि पाहूया या 84 धावा मैदानाच्या मध्ये पूर्ण होणार की नाहीत. चला क्षेत्ररक्षण तळेगाव संघाने मात्र लावून घ्यायचं आहे. झुंजदी वॉरियर्स तळेगाव ढमढेरे आणि त्यांच्या विरोधात ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव अशी लढत मैदानाच्या मध्ये नक्कीच जी खेळवली जाते आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना झुंजदी वॉरियर्स तळेगाव संघाने कुठून काढल्या 83 धावा आणि ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघासमोर टार्गेट ठेवलंय 84 धाव्यांचं. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं होता, हारा वही जो लढा नहीं होता. आता लढावं लागेल. 84 धाव्यांचा पाठलाग कशा प्रकारे पूर्ण होतोय पाहायचा आहे. क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये या ठिकाणी जे सजवून घ्यायचं आहे आणि सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या मध्ये पाठवायचे आहेत.
जगतराज 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 कोणाचे असेल त्यांनी समालोचन कक्षामधून घेऊन जावे. स्पर्धेचा दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. पहिला सामना आजच्या तिसऱ्या दिवसातील संपला, तो म्हणजे मातोश्री एंटरप्राइजेस वडबुद्रुक विरुद्ध सरसवाडी फायटर्स सरसवाडी, आणि दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या अगोदर मायक्रोफोनवरती तुम्ही ज्यांचं समालोचन ऐकत होता ते आमचे मित्र प्रवीण कामटकर सर, त्यांचंही मनापासून स्वागत असेल. लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय आणि आज थोडासा बदल आपण या स्पर्धेच्या माध्यमातून असा आपल्याला पाहायला भेटेल की गेली 2 दिवस मला वाटतं 2च पंच होते आणि आज तिसरे पंच मला मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. दीपक पिळगावकर सर त्या ठिकाणी असणार आहेत, त्यांचंही स्वागत असेल. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहा, प्रथम फलंदाजी करणारा झुंज दी वॉरियर्स तळेगाव ढमढेरे संघानं तब्बल 83 धावा बनवल्यात आणि 84 धावांचं टार्गेट असेल. पहा, वाडागाव ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाच्या समोर ज्या खेळाडूची सातत्याने मी चर्चा केली तो ओम माळी बघा, आपल्या गोलंदाजीमधून आणि फलंदाजीमधून सातत्याने स्पर्धेमध्ये चर्चेत राहिलेला खेळाडू तो स्ट्राईक एंडला असेल. आणि एका बाजूनं सोमनाथ सोनवणे हा फलंदाज असेल. पहा, लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय www.chauka.in च्या माध्यमातून होते. संदीप सिनलकर, समाधान गायकवाड आणि मुख्य स्कोरर म्हणून शुभम गावडे गेल्या 3 दिवसांपासून आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समोर आहेत. आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करूया. सामन्याला सुरुवात होईल. पहा, या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो या ठिकाणी पैलवान प्रवीणजी गव्हाणे, त्याचप्रमाणे बाबू पाटील ढमढेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही मनापासून स्वागत असेल. आणि आपणच्या बरोबरीनं सातत्यानं संयोजकाची भूमिकेत असलेले आमचे प्रवीण राऊत अर्थात पवळे, आपलं मनापासून स्वागत असेल. चला जाऊयात मैदानामध्ये. पहिल्या क्रमांकाचे षटक पहा, निखिल भिसे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू पहा, आखूट टप्प्याचा चेंडू फुल केलाय, क्षेत्ररक्षक ओहो, कैच छूटा, गेंदबाज का दिल टूटा. और कैच किसका छोड़ा है? अरे कैच नहीं है तो मैं कहूंगा की मॅच छोड़ा है. ओम माळी सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं हे किती महागात पडू शकतं बघा. मी सांगितलं की पृथ्वीराज चव्हाणनं जीवदान दिलं होतं मोहम्मद घोरीला आणि त्या मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाणला नंतर कैद केलं. त्या ठिकाणी जरी मोहम्मद घोरीला आपण पाहतो की ज्यावेळेस त्यानं आदेश केला पृथ्वीराज चव्हाणला मारण्याचा, पृथ्वीराज चव्हाणनी ज्यावेळेस त्याच्या डोळ्यावरती पट्टी होती, परंतु ती पट्टी असताना देखील पृथ्वीराज चव्हाणनी मोहम्मद घोरीचा वध केला. परंतु तिथे मोहम्मद घोरीला संपवावं लागलं कारण त्याच्या सैन्यानंतर त्याचा वध केला. अशा प्रकारे पहा, जीवदान किती महागात पडू शकतात. इथे जीवदान मिळाले ते म्हणजेच ओम माळीला. पहिल्या चेंडूवरती पहा, आणि खरं तर हा खेळाडू आपण पाहतो की डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेला किती अफलातून त्याचं टायमिंग आणि टेम्परामेंट असतं पहा. परंतु इथे एक चूक आपण पाहतोय नक्कीच होणार आहे, ती म्हणजे अर्थात झुंज दी वॉरियर्स धावपलक्यावरती 2 धावा असणार आहेत. पहा, एका बाजूनं सोमनाथ सोनवणे हा आयडॉल प्लेअर आपण पाहतो की ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाचा आहे. पहा, तर हे 2 तगडे आणि बलाढ्य संघ ज्यावेळेस एकमेकांसमोर येतात त्यातून होणारा संघर्ष हा नक्कीच अफाट असतो. पहा, मोठा संघर्ष असतो, जिच्यामध्ये नाही भावतिले भक्ती म्हणू नये, जिच्यामध्ये नाही सेवतिले शक्ती म्हणू नये. ज्या सामन्यामध्ये संघर्ष नसतो, त्या सामन्यामध्ये चुरस नसते, तो सामना पाहण्याला प्रेक्षणीय वाटत नाही. आणि ज्या सामन्यामध्ये एक वेगळा संघर्ष आहे, खरं तर या स्पर्धेतला प्रत्येक सामना हा खऱ्या अर्थानं
संघर्षपूर्ण आणि टीकेचा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं यावेळेस हा चेंडू पहा निखिल भिसे मला वाटतं आयडल प्लेअर असेल तोच झुंज दी वॉरियर संघाचा पहा त्याची देखील स्ट्रेंथ इथे पहा नक्कीच तो पहिल्या षटकामध्ये दाखवून देईल आणि डोकाचा संघर्ष खरं तर आपल्याला या प्रत्येक सामन्यामध्ये स्पर्धेच्या पाहायला भेटलाय आणि खरं तर असं वाटलं की या 7 षटकांमध्ये 100 धावा नथिंग म्हणजे 100 धावा इथे काहीच नाहीत कारण 100 धावांचा पाठलाग देखील आपण बघितलं या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस बनवला गेला त्यावेळेस तो पाठलाग केला गेला मला वाटतं पहिल्याही सामन्यामध्ये आजची परिस्थिती तशी निर्माण झाली होती 107 धावांचं आव्हान होतं पहा यावेळेस ओम माळी डीप लॉगाच्या डोक्यावरून चढवलाय 1 बाउन्स मल्हारप्पा गव्हाणे चषकचा पॉवरफुल स्ट्रोक 4 रन ओमच्या बॅटमधून निघालेला चौकार आपण पाहतोय धावपलकावरती तब्बल 6 धावा पूर्ण होत आहेत सातत्यानं चर्चेमध्ये असलेली पहिलवान मल्हारप्पा गव्हाणे यांची स्पर्धा आपण पाहतो की एक जो ग्रुप आपला व्हॉट्सअपला केला गेलेला आहे त्यामध्ये मला वाटतं सगळे खेळाडू किंवा यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय ओम माळीनं यावेळेस क्षेत्ररक्षक पाठमोरा असेल आणि पहा अफलातून मला वाटतं गौरव पुराणिक बेहतरीन कॅच इस बार ओम माळी बाद होईल पहा बेस्ट कॅच गौरव पुराणिक पहा इथे गौरव पुराणिकने घेतलेला झेल नक्कीच प्रेक्षणीय होता अफलातून होता कारण पाठीमागे धावत जाऊन अशा चेंडूला त्या ठिकाणी चेंडूवरती नजर ठेवायची आणि चेंडूच्या बरोबर वेगामध्ये पाठीमागे धावत जायचं आणि झेल घेणं इतकं सोपं नाही पहा ते इथं गौरव पुराणिकने सहज शक्य केलंय पहा कारण हा एक आपण पाहतो अष्टपैलू खेळाडू आहे गौरव गोलंदाजी करत असतो आणि अफलातून फलंदाजी देखील तो करत असतो असा खेळाडू गौरव पुराणिकनं हा झेल घेऊन एक मोठा अडसर खरं तर मी असं म्हणेल की ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाचा ओम माळीच्या रूपानं त्यानं बाद केलाय कारण ओम जर मैदानामध्ये आपण पाहिलं की त्याचा पहिल्या चेंडूवरती झेल सोडला गेला तो ओम नक्कीच इथं झुंज वॉरियर संघासाठी मोठा महागडा त्या ठिकाणी सपशेल ठरला असता पहा नवीन फलंदाज येईल मैदानामध्ये षटक क्रमांक 2 मैदानामध्ये पहा संतोष तोडकरच्या हातामध्ये गोलंदाजी दिली गेली आणि त्याला मलिंगा नावानं संबोधलं जातं अर्थात त्यांच्या 12व्या खेळाडूकडून आम्हाला ती माहिती पुरवली जाते कारण त्याची ॲक्शन आपण बघितली होती त्याच प्रकारची ॲक्शन तो नक्कीच करतोय आणि तशा प्रकारचे चेंडू देखील टाकण्याचा तो प्रयत्न सातत्यानं करत असतो पहा संतोष तोडकर यावेळेस मिडॉनमध्ये चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असेल पहा परंतु होऊ शकला नाही बचेंगे तो और लढेंगे तो जीतेंगे अगर नहीं लढेंगे तो मैदान छोडकर भागेंगे तो नहीं चलेगा इथे पहा त्याचा नेम चुकलाय अर्थात जीवनामध्ये यश मिळणं तितकंसं सोपं नाही अपयश मिळणं सहज मिळून जातं पहा अपयश सहज येतं परंतु यश सहज येत नाही अर्थात नेम चुकणं सोपं असतं नेम बरोबर लागणं फार अवघड असतं इथं त्याचा नेम चुकलाय अर्थात डीप मला वाटतं मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक निखिल भिसे तिथे डायरेक्ट हिट त्यानं केला होता हा चेंडू पहा यावेळेस अवांतर पंच घोषित करतायत वाईट चेंडू असेल पहा धावपलक पुढे जाईल एका धावेनं 8 धावा धावपलकावरती असणार आहेत आणि आपण पाहतोय स्पर्धा गेल्या 2 दिवसांपासून लाईव्ह होते www.chauka.in च्या माध्यमातून संदीप सिनेलकर आणि त्यांचे सहकारी समाधान गायकवाड मुख्य स्कोरर शुभम गावडे त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या प्रकारची कामगिरी करतात खरं तर पहिल्या दिवशी आपण बघितलं थोडंसं आपल्याला आवाजामध्ये कुठेतरी मिस्टेक जाणवली परंतु कालपासून अत्यंत सुंदर प्रकारचं त्या ठिकाणचं अरेंजमेंट आपण पाहतोय की त्यांनी केलेलं आहे त्यांचंही मनापासून स्वागत असेल आणि यावेळेस पहा क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल दरम्यान चेंडू बॅटवरती पुरेपूर टॅप होऊ शकला नाही बाहेरची नक्कीच आउटसाइड एज घेऊन जातोय दरम्यान त्यावरती घेतली गेलेली सिंगल पहा धावपलक पुढे जाईल एका धाव्यानं 9 धावा एका गडेच्या मोबदल्यामध्ये तर चांगल्या प्रकारचं नियोजन खरं तर चौका.in माध्यमातून आपण पाहतोय आणि संदीप सिनेलकर यांना सातत्यानं त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या सुखदुःखामध्ये मी असं म्हणेल की सातत्यानं बरोबर असलेले आमचे स्कोरर म्हणजे शुभम गावडे
त्यांचं देखील मला कौतुक करायचं आहे, कारण पहिल्याच दिवशी स्पर्धेची सुरुवात झाली त्यावेळेस आपणचे बंधू निखिल गव्हाणे आणि शुभमचा वाढदिवस होता. त्या दोघांचाही वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण त्यांना दिलेल्या आहेत. आणि पहा, खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं औचित्य बरोबर 25 जानेवारीला आपण अक्षय ढेरंगे यांचं या ठिकाणी आगमन होते. आपलं मनापासून स्वागत असेल. खरं तर प्रत्येक संयोजक या स्पर्धेमधला की स्वतःची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहत असतो. काल एक व्हिडिओ मी चर्चा करत होतो की व्हॉट्सअपचा जो ग्रुप केला गेलाय पहिलवान मल्हारप्पा गव्हाणे चषक हा जो ग्रुप आहे त्यावरती बरेचसे खेळाडू बरेचसे प्रेक्षक देखील असणार आहेत. आपले पंच देखील आहेत, समालोचक देखील आहेत. तर तो जो एक व्हिडिओ आपणचा मी बघितला आणि हे मैदान पाहिलं मी की तो व्हिडिओ मला वाटतं दरेकर साहेबांनी टाकला होता. तर तो जो व्हिडिओ मी बघितला आणि त्या व्हिडिओच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं या मैदानाच्या पाठीमागे घेतलेली मेहनत आपण खऱ्या अर्थानं किती मोठी असेल पा. यावेळेस पाच सुरेख फटका खेळला गेलाय. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर, गुदगुल्या करतोय सीमारेषेला चेंडू. 4 धावा. तर पा 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा नोंदवले गेलेत पा. भरतदादा गव्हाणे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. एक अष्टपैलू गुणवान खेळाडू. खरं तर आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये एक वेगळी छाप आहे त्यांची. असे भरतदादा गव्हाणे यांचं आगमन होते. आपलं स्वागत असेल पा. तर तो जो व्हिडिओ मी बघितला आणि या मैदानाच्या पाठीमागे घेतलेली परिश्रम मेहनत खऱ्या अर्थानं ही प्रचंड मोठी होती. त्याला मध्ये खऱ्या अर्थानं या ग्रामविकास वाडागाव संघाचे देखील जे खेळाडू आहेत यांचंही सातत्याने मी चर्चा केली की या खेळाडूंनी मोठं सहकार्य खरं तर आपण केलेलं आहे. त्यांचंही मनापासून स्वागत असेल. ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रकारचं सहकार्य नक्कीच आपण केलेलं आहे स्पर्धेच्या निमित्तानं. त्यांचं देखील मनापासून स्वागत असेल. पहा, आखूड टप्प्याचा चेंडू होता. टायमिंग परफेक्ट केलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. पॉवरफुल खणखणीत षटकार. गोलंदाजी मार्कवरती पहा गौरव पुराणिक आणि काहीसा धीम्या गतीनं टाकलेला चेंडू. यावेळेस पहा आखूड टप्प्याचा होता त्यानं आणि अशा चेंडूला सहजासहजी आपण पाहतो की फलंदाज सीमारेषेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात. यावेळेस पहा थोडासा पुढे दिलेला चेंडू आमंत्रित केला होता. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक पॉवरफुल चौकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी अजय गव्हाणे आणि अक्षय गव्हाणे यांचं आगमन होतं. आपलं स्वागत असेल. तर पहा धावपलक पुढे जाईल या चौकाराच्या सहाय्यानं. 23 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गौरव पुराणिक पुन्हा एकदा. यावेळेस पहा बॅक टू बॅक चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलाय. जमिनी समांतर फटका यावेळेस आणि खराब क्षेत्ररक्षण होते पहा तळेगाव डबडरे संघाचं. त्यावरती 2 धावा घेतल्या गेल्यात आणि 2 धाव्याने धावपलक पुढे जाईल तब्बल 25 धावा. तर चौका.inच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह होते आणि मी सांगू इच्छितो की 1 तारखेपासून 1 फेब्रुवारीपासून चौका.inची संपूर्ण टीम छत्तीसगड या ठिकाणी तब्बल 21 दिवसांसाठी स्पर्धेच्या निमित्तानं जात आहेत पहा. खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्यामध्ये घेतलेली त्यांनी एक चांगल्या प्रकारची ही भरारी आहे. एक त्यांचं यश खऱ्या अर्थानं त्यांना या चांगल्या कामाचं नक्की मिळते आणि बाहेर देखील आपण पाहतो आउट ऑफ स्टेट त्यांना मोठ्या प्रकारची मागणी त्या ठिकाणी आहे. त्यांचंही खऱ्या अर्थानं मनापासून स्वागत असेल आणि त्यांना त्यांच्या प्रवासासाठी देखील मनापासून शुभेच्छा असणार आहेत पहा. खरं तर 1 वर्षाचा काळ गेला कोविडचा आणि मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे मुख्य पंच दीपक पिळगावकर सरांची माझी चर्चा झाली की कोविडचा काळ त्यांना देखील बराचसा त्या ठिकाणी अडचणीचा ठरला गेला. कारण ज्यावेळेस घरातली माणसं जवळची दूर जातात त्यावेळेस बरेचसे काही नक्कीच अडचणी निर्माण होत असतात असं देखील त्यांनी मला सांगितलं. परंतु त्यातून आता ते सावरलेत आणि पुन्हा खरं तर या कोविडच्या महामारीमधून आपण संपूर्ण जग सावरते. आपण देखील त्या प्रकारे सावरत आहोत. तर देखील आणि अलीकडे आपण पाहतो की लसीकरण देखील सुरू आहे. परंतु तरी देखील आपण जास्त गर्दीच्या ठिकाणी असेल किंवा जिथे जास्त गर्दी होत असेल त्या ठिकाणी आपण थोडीशी काळजी घेणं अपेक्षितच आहे. कारण आता 3 दिवस आपण स्पर्धा पाहतोय. प्रचंड खरं तर प्रेक्षक देखील या स्पर्धेकडे येत आहेत आणि प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली स्पर्धा म्हणून खरं तर या स्पर्धेकडे आपण पाहत असतो.
यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू पा बॅकफुटवर जाऊन पूल केलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि झेल सुटेल पा. मला वाटतं वैभव गायकवाड तिथे क्षेत्ररक्षण करत असताना चेंडूला कलेक्ट करू शकला नाही. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल पा. 3 षटकाचा खेळ संपलाय. एका गडेच्या मोबदल्यामध्ये 28 धावा. सामन्याचं इक्वेशन बघा, 24 चेंडूमध्ये 56 धावांची गरज असेल. चोवीस चेंडू आणि 56 धावाच्या प्रकारचं इक्वेशन समोर असेल. खरं तर सुख आणि दुःख हे जीवनामध्ये, या जीवनाच्या 2 बाजू आहेत. चढ उतार आपण पाहत असतो तसं जीवनामध्ये सुख आणि दुःख या गोष्टी असतात. कोरोनाच्या काळामध्ये दीपक पिळगावकर सरांच्या नक्कीच बहुतांशी दुःखाला सामोरं अडचणींना जावं लागलं असलं तरी देखील सुख पुन्हा एकदा आता त्यांच्याकडं चालून आलं असेल आणि दुःखाचा डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही असं म्हटलं जातं. त्याच्यामुळं पुन्हा एकदा स्पर्धा सुरू होत आहेत. घरची माणसं जवळ येत आहेत, आपली माणसं जवळ येत आहेत आणि एक चांगल्या प्रकारचं जीवन पुन्हा एकदा आपण व्यतीत करत आहोत असं म्हटलं तर हरकत राहणार नाही. कारण आपण पाहिलं की कोविडच्या काळामध्ये क्रिकेट स्पर्धा नाही तर प्रत्येक सार्वजनिक उपक्रम हा बंद होता. अजूनही बहुतांश आपण पाहतो की बऱ्याचशा कार्यक्रमाला परवानगी नसेल, परंतु तरी देखील आपली भारतीय संस्कृती, आपल्या परंपरा जपण्याचं काम खरं तर आपण वेगवेगळ्या उत्सवांच्या माध्यमातून करत असतो. आणि या क्रिकेटच्या सोहळ्याचं खरं तर हे जे क्रिकेटचे सोहळे आहेत, क्रीडा क्षेत्रातले सोहळे आहेत, हे देखील आपण आता मोठ्या उत्साहानं साजरे करण्यासाठी सज्ज झालो आहोत. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट केला यावेळेस. नो चान्स. 1-2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स फॉर रन. यावेळेस आयडॉल प्लेअर सोमनाथ सोनवणेच्या बॅटमधून निघालेला चौकार पहा. धावफलक पुढे जाईल 32 धावा. यावेळेस पहा बीट केलाय सोमनाथ सोनवणेला. दरम्यान त्यावरती घेतलेली एक चोरटी धाव लेग बाईच्या रूपामध्ये पंच कळवत आहेत. अवंतरिका धावण्यानं धावफलक पुढे जाईल पहा 33 धावा. जसं मी चर्चा केली, खऱ्या अर्थानं दुःखाचा डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ आपल्याला दिसत नाही. जीवनामध्ये चढ उतार असतात. जसं दीपक पिळगावकर सरांशी माझी चर्चा झाली तसं संदीप सिन्नरकर देखील कोविडच्या काळामध्ये बऱ्याचशा अडचणी त्यांच्याही समोर होत्या. म्हणजे प्रत्येकाची ती परिस्थिती पहा. परंतु आता पुन्हा एकदा थोडंसं सुख त्यांच्या जीवनामध्ये आपण पाहतोय. काहीसा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आहे संदीप सिन्नरकरांच्या. कारण आता त्यांचे 2चे 4 होणार आहेत मे महिन्यामध्ये. सगळ्यांना जावं लागेल आपल्याला. दीपक पिळगावकर सर असतील, आम्हा सगळ्यांना जावं लागेल. आणि मला वाटतं मे महिन्यामध्ये फटाके वाजणार आहेत. तर यावेळेस हा चेंडू पाहतो आपण स्लिपमध्ये गॅदर केला जाईल. त्यावरती सिंगल मिळेल. धावफलक पुढे जाईल पहा. 34 धावा धावफलकावरती असणार आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थ्या क्रमांकाचे षटक आपण पाहतोय. पहा, सामना जरी शांत असला तरी या सामन्यामध्ये केव्हा संघर्ष निर्माण होईल हे आपण सांगू शकत नाही. कारण क्रिकेटच्या खेळाला अनिश्चित खेळ म्हटलं गेलेलं आहे. दी ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी असं क्रिकेटला आपण म्हणतो. यावेळेस पहा बॅकफुटवर जाऊन पंच केला क्षेत्ररक्षक गौरव पुराणिक. डाऊन दी बॉल अँड बिग विकेट इज डाऊन. सोमनाथ सोनवणे पॅव्हिलियन मध्ये. वाडागाव संघाला बसलेला धक्का आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथच्या रूपानं 2ऱ्या क्रमांकाचा 34 धावा धावफलकावरती आहेत. अनेक स्पर्धा खरं तर आपण पाहतो की पुणे जिल्ह्यामधील अलीकडच्या काळामध्ये उन्हाळ्याची चाहूल बऱ्यापैकी लागलेली असताना दुपारच्या सत्रामध्ये प्रचंड ऊन आपल्याला जाणवत आहे. आणि अनेक स्पर्धा खरं तर आताही सुरू आहेत. अमर साठे सरांनी रात्री चर्चा माझ्याशी केली की खेड तालुक्यामध्ये निघोजे या ठिकाणी एक मोठी स्पर्धा सुरू आहे. मला वाटतं आजपासून ती स्पर्धा सुरू आहे. जवळपास 1,51,000 रुपयांचं पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये असेल. अशा प्रकारची एक मोठी स्पर्धा. त्यानंतर काल आपण ज्या स्पर्धेची उद्घोषणा केली, दौंड तालुक्यातील राहू गावची मोठी स्पर्धा असते पहा. शंभू महादेव प्रतिष्ठान आणि ग्रामस्थ राहू आयोजित आमदार चषक 2021 येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ती स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. आणि तो संघ देखील आपण पाहिला, राहूचा संघ या स्पर्धेमध्ये काल खेळत होता.
चांगल्या प्रकारचं प्रदर्शन त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये केलं. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील अतिशय चिवट झुंज दिली, परंतु काही आपण पाहतो की 2 धावांनी त्यांना सामना पराभूत व्हावा लागलं. धावफलकावरती आपण जाऊयात. 35 बनवले गेल्या, उर्वरित 18 चेंडूमध्ये 49 बनवायच्यात. 18 चेंडू आणि 49 धावा असं समीकरण समोर असताना बघायचं आहे. एका बाजूनं पहा विनायक नायकोडे आणि प्रमोद माळी हा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असेल. इथून पुढे नक्कीच हे 2 फलंदाज आपल्या संघाला सावरून घेणार की काय. तर एका बाजूचे गोलंदाज आपण पाहतोय झुंजुदी वॉरियर्स तळेगाव डमडर संघाचे पहा. इथं प्रतिस्पर्ध्याला मोठा फटका मारण्यापासून त्यांनी 100% आपण पाहतोय की त्यांनी एफर्ट्स लावलेत आणि रोखून ठेवलंय. तर बघायचं इथून पुढे नक्की 18 चेंडूमध्ये 49 धावा कशा प्रकारे जे आव्हान असेल, लक्ष असेल त्यापर्यंत ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघ पोहोचणार की काय. यावेळेस पहा आखूड टप्प्याचा चेंडू 1 बाउन्स पंच वॉर्निंग करतायत, कारण ज्या प्रकारची उसळी चेंडूला दिली गेली, बाउन्स जो केला गेला गोलंदाज मार्कवरती असलेला अश्विन ढमढेरे आपण पाहतोय. आणि यानंतर मात्र कुठल्या प्रकारचा एक्सक्यूज नसेल ज्या जर चेंडू बाउन्स केला गेला, जास्त हाईट जर चेंडूला दिली गेली. पहा पुन्हा एकदा पहा अश्विन ढमढेरेचा पुढचा चेंडू बीट केला यावेळेस प्रमोद माळीला. सलगचा दुसरा चेंडू ही निर्धाव. इथे एक चेंडू देखील किती महत्त्वाचा असेल पहा ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघासाठी, कारण आपण पाहतो की सामना अगदी जवळ येऊन आपल्या हातामधून ज्यावेळेस निसटतो, ज्यावेळेस आपल्याला पराभवाचं तोंड बघावं लागतं, त्यावेळेस या चेंडूंचं महत्त्व कळतं पहा की हा चेंडू जर मी खेळू शकलो असतो किंवा जर धावा घेतल्या असत्या तर. परंतु जर तरला कुठच्या प्रकारचं स्थान या क्रिकेटमध्ये नाही, असा हा अनिश्चित खेळ असतो पहा. काल मी सांगितलं शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की शेवटच्या 6 चेंडूमध्ये तुम्ही सांगा जर 14 धावा लागत असताना कोणता संघ जिंकेल, तरी देखील आपण सांगू शकत नव्हतो. आणि सांगितल्याप्रमाणे तो सामना देखील शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटवरनं जाऊन चेंडू खेळलाय स्क्वेअर लेगचा खेळाडू गौरव पुराडे चेंडूवरती येईल आणि त्यावरती 1 धाव मिळेल. पहा ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाच्या धावफलकावरती भर पडेल. एका धावेनं तब्बल 37 धावा धावफलकावरती असणार आहेत. सामन्याचं इक्वेशन आपण बघूयात पुन्हा एकदा. उर्वरित 14 चेंडू आणि 47 धावा अशा प्रकारचं समीकरण समोर असेल. पहा यावेळेस पाहायचंय क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि झेल टिपला गेलाय. तिसरा फलंदाज कोसळला. ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाला बसलेला धक्का. सुमित 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 नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये. पहा गणेश आव्हाड. हा चेंडू पहा यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. आखूड टप्प्याचा चेंडू होता. खरं तर चेंडूला यावेळेस थोडीशी हाईट होती. छाती लेवलला टाकले गेलेले चेंडू पहा. इथून या चेंडूला बाहेर काढणं, सीमारेषेच्या बाहेर काढणं तितकंसं सोपं असतं. परफेक्ट टायमिंग या खरं तर फटक्यासाठी अपेक्षित असतं. यावेळेस 1 धाव मिळेल फलंदाजाला. धावफलकावरती पहा षटक संपलंय. मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचं आणि बनवले गेलेत पहा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघानं. आता विजयासाठीचं समीकरण आपण बघूयात. 12 चेंडूमध्ये विजयासाठी 46 धावांची गरज असेल. पहा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गणेश आव्हाड आपण पाहतोय की जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. विनायक नायकोडे एका बाजूनं मैदानाच्या आतमध्ये असेल, तर गोलंदाजी मार्कवरती किरण मोरे झुंजदी वॉरियर्स तळेगाव डमडरे संघाचा हा गोलंदाज आपण पाहणार आहोत. आपण पाहतो की मला वाटतं श्रीगोंद्याचा देखील एक टेनिस प्लेअर आपण पाहतो किरण मोरे नावाचा, आणि हा तळेगाव डमडरे संघाचा किरण मोरे. यावेळेस बराचसा शफल झाला होता. चेंडू पहा आखूड टप्प्याचा होता. बॅटवरती पुरेपूर टॅप जरी होऊ शकला नसला तरी देखील इथे 2 धावा त्याला मिळत आहेत. धावफलक पुढे जाईल 2 धावेनं. पहा ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाच्या 40 धावा धावफलकावरती असणार आहेत.
उर्वरित चेंडू शिल्लक असतील 11 आणि 11 चेंडूमध्ये 44 धावा बनवायच्यात. अजून सामना संपला नाही. 11 चेंडू 44 धावा अशा प्रकारचं एक विषय आपल्या समोर असेल पहा. फुलटॉस चेंडू यावेळेस विनायक नायकुडीच्या बॅटमधून चेंडू सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पॉवरफुल खणखणीत षटकार. पहा सामना संपला नाही असं मी म्हटलं होतं आणि विनायक नायकुड इथं पहिला षटकार खेळलाय. अर्थात या षटकारानं सामन्याचं गणित काय असेल. 10 चेंडू आणि 38 धावा. हळूहळू सामना संघर्षाकडे निघालाय. जीवनामध्ये प्रत्येकाचा संघर्ष असतो पहा आणि संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला तुमच्या जीवनाचं त्या ठिकाणी महत्व देखील कळत नाही, कारण संघर्ष हा केलाच पाहिजे. वा यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक विनायक नायकोडी. आसमान को छूती हुई गेंद मानो तलवार काट रही. चरण षटकार. इसे कहते क्रिकेट. चला चेंडू आतमध्ये घ्या. पहा सलगचे 2 षटकार विनायक नायकुडीच्या बॅटमधून आलेत आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये त्यानं ऊर्जा आणली. पहा सामन्यामध्ये आत्मा गेलेला कुठंतरी परत त्यानं आणलाय आणि आपण पाहतो की मृत्युंजय मंत्र आपण त्या चित्रपटामध्ये बघितला. तात्या विंचूचा आत्मा त्या बाहुल्यामध्ये, तशा प्रकारचा हा 2 षटकार इथं नक्कीच त्या मृत्युंजय मंत्रासारखे होते. अर्थात धावफलकावरती 52 धावा असणार आहेत आणि सामन्याचं एकविषण आता आपण बघूयात. 9 चेंडू आणि 32 धावा या 2 षटकारांनी पहा एक वेगळी ऊर्जा, एक चैतन्य खऱ्या अर्थानं या ग्रामविकास प्रतिष्ठानच्या संघाच्या डगआउटमध्ये निर्माण केलेला आपण पाहतोय. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. दरम्यान क्षेत्ररक्षक पहा डीप मिड विकेटवरून फेकील आणि दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. येस आणि या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. इथे चूक काय असेल तर क्षेत्ररक्षकाकडनं चेंडू थोडासा उशिरा पप्पू तोडकरच्या हातामध्ये येतोय पहा आणि त्यावरती घेतल्या गेलेल्या 2 धावा आपण पाहतोय. धावफलक पुढे जाईल. तब्बल 54 धावा नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय किरण मोरे. सलगचे 2 षटकार विनायकच्या बॅटमधून निघालेत आणि पुढे काय होणार हा आपल्या समोर नक्कीच प्रश्न असेल. किरण मोरे ऑन बॉलिंग मार्क. हा चेंडू यावेळेस विनायक नायकोडी. इस बार देखना पड़ेगा अंदर या बाहर. सीधा डिप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. शेरों की दहाड़ फोड़ा पहाड़. चरण षटकार. विनायक नायकोडे नावाचं वादळ बघा मैदानामध्ये उशिरा पेटले. धावफलकावरती जाऊयात आपण. 60 धावा बनवल्या गेल्यात. सामन्याचं इक्वेशन बघा. 7 चेंडू आणि 24 धावा. संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. झुंज एव्हरेस्ट तळेगाव डमडरे संघाचे पैलवान सागर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य तळेगाव डमडरे आणि ओहो इस बार लेकिन काफी ऊंची गेंद हवा में. पप्पू तोडकर नीचे और कोई गलती नहीं. विनायक नायकोडी पॅव्हेलियन मध्ये फलंदाज बाद. पहा वाडागावच्या डगआउटमध्ये एक चैतन्य निर्माण केलं होतं, परंतु हा झेल पप्पू तोडकरने घेऊन नक्कीच त्यांचं जे काही आनंद होता त्या आनंदावरती विरजन पडले. दरम्यान संघमालक पैलवान सागर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य तळेगाव डमडरे, ॲडव्होकेट सुदर्शन तोडकर, अध्यक्ष सर्वोदय प्रतिष्ठान या ठिकाणी उपस्थित आहे. दोन्ही संघमालकांचं मनापासून स्वागत असेल. पहा तर एका बाजूला ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघाचे संघमालक अमोल गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य कोरेगाव भीमा आणि पैलवान प्रवीण गोटे गव्हाणे उद्योजक यांच्या मालकीचा ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव. यानंतरचा सामना असेल पहा श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठलवाडी विरुद्ध रावण एम्पायर्स 11 शिक्रापूर. पहा मैदानामध्ये नवीन फलंदाज जाईल ऋषी गोसावी. हा चेंडू पहा त्यानं खेळलाय
डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक पाहायचे चेंडूपर्यंत असेल पा 2 टप्प्यावरती चेंडू गॅदर केला गेलाय. दरम्यान त्यावरती 2 धावा मिळणार आहेत. जर ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव संघ जर सामना जिंकला तर पाटील गव्हाणे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल पा. धावफलकावरती 62 धावा बनवल्या गेल्यात. शेवटचं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 5 चेंडू आणि 22 धावा असं इक्वेशन असेल तर गोलंदाजी मार्गवरती संतोष तोडकर. यावेळेस पहा सुंदर फटका खेळला गेलाय. पाहायचंय वन बाउ चेंडू सरळ सीमारेष लागला वेल गुदगुल्या करतोय. 4 धावा. थँक्यू डीजे. 4 चेंडू आणि 18 धावा. क्रिकेटचा काय नियम नसतो बघा. काल आपण बघितलं 6 चेंडू 14 धावा असताना मला वाटतं निखिल चव्हाण फलंदाजी करत होता आणि शेवट 1 चेंडू 2 चेंडू 2 धावा आल्या तर देखील त्या होऊ शकल्या. नंतर 1 चेंडू 2 धावा आल्या तर देखील त्या होऊ शकल्या नाहीत. म्हणजे काय होईल क्रिकेटमध्ये हे आपण शेवटपर्यंत सांगू शकत नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत म्हणजे शेवटचा श्वास जो असतो शेवटचा तो चेंडू षटकातला तोपर्यंत सांगू शकत नाही. आता बघा 4 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 18 धावांची गरज आहे. यावेळेस पहा फुलटॉस चेंडू होता क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत ओह अप्रतिम प्रयत्न केलाय परंतु चेंडू हातामधून निसटलाय. दरम्यान त्यावरती 2 धावा घेतल्या गेल्यात. धावफलक पुढे जाईल 2 धावेने पहा 68 धावा असणार आहेत. 3 चेंडू आणि 16 धावा. कंपल्सरी चेसिंगचे हे सामने आपण पाहतोय आणि कंपल्सरी चेसिंग वरून काल खरं तर राहुल संघाला आपण पाहिलं की हा सामना पराभूत व्हावा लागला. त्या अगोदर आपण पाहिलं होतं की वाडागाव संघाला या गोष्टीला सामोरं जावं लागलं होतं. मला वाटतं तो पहिला सामना. यावेळेस पहा बिघिट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू पुरेपूर बॅटवरती टॅप होऊ शकत नाही. 1 धाव मिळेल 2 धावा मिळतील पहा आणि सामन्यावरती आपली पकड मजबूत करतोय झुंज दी वॉरियर्स तळेगाव ढबढेरे संघ. चला यानंतरचा सामना असेल श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठलवाडी विरुद्ध रावण एम्पायर 11 शिक्रापूर. आपण दोन्ही टीम आपली प्लेइंग 11चं लिस्ट आपण समालोचन कक्षामध्ये जमा करा आणि टॉस करण्यासाठी समोर या. आजचा 3रा दिवस आपण पाहतोय आणि संतोष तोडकर मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी करतोय. 5 चौकार यावेळेस खेळला गेलाय. धावफलकावरती 74 धावा. संतोष तोडकरच्या विकेटसाठी अमोल कापरे यांच्याकडनं पारितोषिक असेल 500 रुपयांचं बा. आणि मला वाटतं आता केवळ शेवटचा चेंडू बाकी असेल. जर या शेवटच्या चेंडूमध्ये जर विकेट घेतला संतोष तोडकरनं तर त्यासाठी अमोल कापरेंकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल पहा. 1 चेंडू शेवटचा आणि मला वाटतं 10 धावांची गरज असेल. यावेळेस पाहतोय आपण डीप लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक असेल पहा. 1 धाव घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न होणार आहे परंतु सामना जिंकलाय तो अर्थातच झुंज दी वॉरियर्स तळेगाव ढबढेरे संघानं. विजय संघाचं मनापासून अभिनंदन. खरं तर ही लढाई आपण पाहिली. एका बाजूनं 84 धावा हे टार्गेट फारसं नव्हतंच 7 षटकांमध्ये परंतु वाडागाव संघाची अपेक्षित फलंदाजी होऊ शकले नाही. ओम माळेला मिळालेले जीवदान त्यानंतर फारशी